आई बरं झालं तू आलीस, आपलं लॉकरचं काम झालं. हो रे, नाहीतर मला सही करायला पुन्हा यावं लागेल. आणखीन एक फेरिका. ए गाडी थांबव, गाडी थांबव, गाडी थांबव. अरे अन्नपूर्णा मॅडम, मॅडम. अरे रितेश, अरे किती वर्षांनी बघते तुला. अरे 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 राहू दे रे, राहू दे, राहू दे. नाही राहू दे, काय तुमचे आशीर्वाद मला गरजेचे आहेत आणि ते कायम राहू दे माझ्यावर. हा तुम्ही तुम्ही कशा आहात मॅडम? मी छान आहे. अरे बाबा, तू खूप मोठा माणूस झालास आता. मी काय तुला आशीर्वाद देणार, पण आहेत माझ्या शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी आहेत. सुखी राहा. थँक्यू थँक्यू. ओळखलंस की नाही? रितेश, रितेश सरपोतदार. आपल्या शाळेतला सगळ्यात हुशार आणि सगळ्यांचा लाडका विद्यार्थी. आणि आपल्या कॉलेजमध्येही होता ना काही दिवस प्रोफेसर म्हणून. हो आई, ओळखलं मी. लहानपणी शाळेत असताना बरेचदा यायचा घरी. आणि मॅडमचा उरडा सुद्धा खाल्लाय. राजन सर, तुम्ही कसं आहात? मी बरा आहे. तू सांग कसा आहेस? बरं आहे, बिझी आहे, काम चालू आहे. गुड. तुझं नाव सतत ऐकत असतो आम्ही. मोठं साम्राज्य उभं केलंयस. नाही हो, नाही. विजेता कोचिंग इन्स्टिट्यूट. छान छान नाव काढलंस. अभिमान वाटतो तुझा. अगदी खरं सांगू का, काही मोठं साम्राज्य वगैरे उभं केलेलं नाहीये. तुमच्यापेक्षा मी कायम लहानच आहे आणि मला लहानच राहायचंय. आणि तुमच्यासारख्या शिक्षकांसमोर तर मला विद्यार्थीच राहायला आवडेल आयुष्यभर. पण मनात एक खंत आहे, सांगू? कसली? जेव्हा मी कॉलेज सोडून गेलो बघा, तेव्हा तुम्हाला माझा राग आला होता ना. अरे राग कशाला येईल? प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, दृष्टिकोन वेगळा असतो. आपण दोघंही शिक्षण क्षेत्रातच काम करतो. फक्त फरक एवढाच आहे की तू त्यामधला व्यवसायाचा मार्ग निवडलास. माझं थोडं वेगळं आहे, पण आपण दोघंही काम तेच करतो, ज्ञानदानाचं. आणि ज्ञानदाना एवढं पवित्र कार्य दुसरं कुठलंच नाही. ज्ञानदान, हो ना. पण ही समर्पणाची भावना माझ्यात कधी यायची नाही. मी काही तुमच्या इतका मोठा होऊ शकणार नाही आणि मला व्हायचं सुद्धा नाहीये. माझे आपले थोडेसे छोटेसे प्रयत्न सुरू आहेत, बस, बाकी काही नाही. आता मुंबईतच आहेस तर ये कधीतरी घरी, गप्पा मारू. हो, आता थोडासा निवांत चालू आहे. काय झालं, मी कॉलेज सोडून जे गेलो ना, ते विजेता कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी. आणि मग हा व्याप इतका वाढला की महाराष्ट्राच्या बाहेरच होतो, अनेक ब्रांचेस ओपन करत होतो. आत्ता मागच्या आठवड्यात 51वी ब्रांच ओपन केली आम्ही विजेता कोचिंग क्लासेसची. त्या व्यापातून आता थोडासा मोकळा झालोय. आता येईल नक्की घरी. येईल. निघू आम्ही? हो. अहो, पण निघताय म्हणजे तुम्ही जाणार कशात? मी सोडतो. गाडी काढ. अरे नाही नाही, ही काय गाडी आहे ना, बोलो रे. अच्छा, ही चालेल. अरे राहू दे, राहू दे. मॅडम, भेटू परत. हा, भेटू. काळजी घ्या. हो हो हो. मॅडम, ते ज्ञानदान वगैरे सगळं तुमच्यासाठी. माझ्यासाठी शिक्षण फक्त बिझनेस होता आणि आहे.